नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. लाईफ अँड मिशन ऑफ बाबासाहेब ही तुमच्या आणि माझ्यापर्यंत अगदी सोप्या शब्दामध्ये ज्यांनी आणून ठेवलेली आहे. त्या वामनदादांना आज अभिवादन करत असताना एक मी शेवटी बोलणार होतो, पण नंतर मी असं म्हटलं की मी ते सुरुवातीलाच बोलतो. आणि माझं असं फार विनम्र विधान आहे की प्रत्येक भाषेमध्ये फार मोठमोठे कवी होऊन गेलेले गेल्या अनेक दशकांच्या मध्ये शतकांच्या मध्ये. आणि माझा असा फार विनम्र दावा आहे की एका पारड्यामध्ये म्हणजे संस्कृत मधले कालिदास असतील किंवा इंग्लिश मधले वर्ड्सवर्थ असतील किंवा उर्दू मधले गालिब असतील किंवा मराठीतील कुसुमाग्रज असतील, या सगळ्यांना एका पारड्यामध्ये बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जर वामनदादा कर्ळकांना बसवलं तर वामनदादा कर्ळकांचं पारडं जड राहणार आहे. असे वामनदादा करतात. त्यांच्या 2-3 गीतांच्या बद्दल मी सांगतो आणि मग तुमच्या समोर गाणी येते. एक तर ते वामनदादा म्हटलं तर फार विनम्र असायचे आणि असे जेव्हा ते बसायचे आणि कधी साधीन जर चुकले मग त्यांचा कसा रौद्र रूप ते धारण करायचं आपण सगळ्या बऱ्याचशा लोकांनी आपण त्यांना बघितलेलं आहे. ते गीत त्यांचं असं आहे की भीमाच्या पायवाटीची जराशी झूळ मी आहे, नदी नाही तरी ओढ्यातही झुळझुळ मी आहे, असं त्यांचे शब्द आहे. शेवटी वामनदादा कर्ळक असं म्हणतात की लवे लवचिक होऊनी लव्हाळा मी परी वामन, मला छळती अशासाठी सुळातील सूळ मी आहे, असे वामनदादा कर्ळक. आणि त्यांच्या एका गाण्याची झलक मी पेश करतो आणि मग मी त्या गाणाऱ्यांना या ठिकाणी बोलवतोय की ते गाणं असे फार आपल्यापर्यंत ते गाणं येत नाही किंवा ते फार कमी गायलं जातं. म्हणजे अगदी लेट अस बिगिन विथ द बिगिन असं म्हणतात की त्यांच्या जन्मापासून जर सुरुवात केली तर आपल्याला अगदी 15 ऑगस्ट 1922 पर्यंत मागे जावं लागते. त्याच्या मागे आपण गेलो तर आपण 14 एप्रिल 1891 अशी तारीख समजतो की त्याच्या आधी आपल्या देशाचा इतिहास वेगळा होता, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास वेगळा आहे. आणि जर तुम्हाला मला कोणी विचारलं की आणखी मागे जा तर आपण 1 जानेवारी 1818 पर्यंत मागे जातो. त्या 1 जानेवारी 1818 वामनदादा कर्ळकांचं प्रसिद्ध गीत असं आहे की घरत्यात गार वारा नेऊ दिलाच नाही, हिरवा चुटूक चारा सेऊ दिलाच नाही, असं ते गीत आहे. त्या गीतातले एक कडवे असे आहेत. पहिलं कडवं असं की होता जीवा शिवाचा सरदार लेक नामी, पोशाख तू आम्हाला लेऊ दिलाच नाही. त्याच्या पुढे वामनदादा कर्ळक असं म्हणतात की बंदूक लाभली अन चिडली महारसेना, आराम पेशव्याला घेऊ दिलाच नाही, असं त्या पेशव्याला आराम घेऊ दिला नाही. त्याच्या जाऊन कोरे गावी पाहून घ्या निशाणी, झेंडा तुझ्या कुणाला रोवू दिलाच नाही. आणि शेवटचं कळवाच आहे की वामन तुझ्या कुळांनी झुंजार सैनिकांनी सन्मान हा कुणाला घेऊ दिलाच नाही, अशी त्यांची शब्दरचना आहे. ती शब्दरचना तुमच्यासाठी पेश करण्यासाठी एका पाठोपाठ एक जी गाणी येतील, ही जी निर्मिती आहे, ही जी संकल्पना आहे, ते आदरणीय संदेश विठ्ठल उमप यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी रंगमंचावरती यावं. आणि आणखीन एक त्यांचे सहकारी आदरणीय प्रवीण भोळे यांनी रंगमंचावरती यावं आणि या गीतांना त्यांनी सुरुवात करावी. जय भीम. लाईट पण वाढवा. एवढा ऑडियन्स बघून खरंच मी भारावून गेलोय. ही दाद फक्त दादा वामनदादांसाठी ही लोक आलेत. मी एकदा जोरदार टाळ्याने आपण वामनदादांसाठी या ठिकाणी आपण साथ द्यायचे आणि जोरदार घोषणा झाली पाहिजे. जय भीम. वा क्या बात आहे. पहिलं पुष्प पार्श्वगायक प्रवीण ढोले हा सादर करेल, त्यानंतर अरे मम्मी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, त्रिशरणाची मंगलवाणी, त्रिशरणाची मंगलवाणी.
हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी संग्राज दादा, मी आणि मंगेश आपला गौतम सांगळे आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमाचा घाट घातला आणि याला पूर्ण करण्यासाठी आपली साथ मला मिळाली, त्यामुळे मी धन्य झालोय. दुसरं पुष्प पुन्हा एकदा महाकवी माझे काका वामनदादा कर्डक यांना समर्पित. माझे वडील कालकथित लोकशाहीर विठ्ठल यांचा शेर मी आपल्या समोर सादर करतोय. ते लिहितात, जन्मले या सुदिनी भीमराव महान, काय गुणवानो त्यांचे मी एका जान. 14 रत्न झालं भारतरत्न नाव गाजलं, 14व्याचं बाळ झालं 14 दिशेचा भाळ, 14व्या हिंदिनाचा केला की सांभाळ. दिनांचा केला की सांभाळ. पुन्हा बाबा लिहितात की काळजावर कोरलेल्या एका नामाची जयंती, रामजी सखवाळ भीमाईच्या भीमाची जयंती, या जगाच्या मोलाची मामाची जयंती, दीनदलितांच्या नव्या जन्माची जयंती, दीनदलितांच्या नव्या जन्माची जयंती. पहाटे झाली हो, पहाटे झाली प्रभा म्हणाली, पहाटे झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. पहाटे झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. सांगाची चांदणी सांगा
चांदणी येऊन खाली वारा भीमाला संघाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला संघाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला चांदणी येऊन खाली वारा भीमाला चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला धरली कोटी मुळे भीमा तुझ्या जन्मामुळे 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 तुझ्या जन्मामुळे धरली कोटी मुळे भीमा तुझ्या जन्मामुळे धरली कोटी मुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे धरली कोटी मुळे भीमा तुझ्या जन्मामुळे धरली कोटी मुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा भीमा तुझ्या मताचे
भीमा 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 तुझ्या मताचे जर 5 लोक असते समान सा
या नीतीप्रमाणे सारेच नेक असते तलवार जे तयाच्या तलवार जे तयाच्या न्यारेच टोक असते इमान तुझ्या मनात पाच लोक असते इमान तुझ्या पाच लोक असते पाच लोक असते पाच लोक घरामध्ये फक्त भात तयार केला, लहान मुलगी होती, नंतर वारली ती आणि तिला ते भात भरवत होते आणि ती खात नव्हती कारण की त्या भाताबरोबर काहीच नव्हतं. तो भात कसं काय खाला? मग ते एक साखरेचा असा डबा होता की त्याच्यात साखर आहे असं भासवत होते. ते साखर काय नव्हती, कुठून असणार साखर? भाकरच नाही तर साखर कुठून असेल? त्यामुळे ते त्याला भात देत होते, ते साखरेचा डबा असा घेतला असं दाखवायचे आणि त्या लहान मुलीच्या समोर त्या भातावरतून असा डबा फिरवला असं दाखवायचे आणि मुलीला वाटायचं की साखर टाकली आणि मग ती खायच्या. असे दिवस होते. आणि ते असे जे वामन दादा तसाच आहे, वेशभावाळा तसाच आहे, पदरी त्याच्या पसाच आहे, असं पसा मिळायचा फक्त आणि त्याच्यावरती ते पुढे निघून जायचे. असे जरी वामन दादा असले आणि असं जरी त्यांचं आयुष्य असलं तरी एक खास त्यांचं जे म्हणणं असायचं. एवढी सगळी परिस्थिती असून सुद्धा तुमच्याकडे म्हणजे मला मी जेव्हा अनुरागजी साहेबांच्या बरोबर यमराज पंडितांचं निधन झालं तेव्हा गेलो होतो, तेव्हा मला हे शब्द आठवत होते. वामनदादा कर्लकांनी असं म्हटलं की वेश खादीचं घेऊन असा हा देश दुःखात लोटू नका रे, सुख आपल्या घरी आणताना गळे कोणाचे घोटू नका रे. वामनदादा कर्लकांनी निवडणूक सुद्धा लढवली रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं. अनेक लोक त्यांना बोलवायचे की आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या. पण बाबासाहेब आणि बुद्ध यांच्याशिवाय वामनदादा कधी कोणाकडे वळलेच नाही. वामनदादा इस विठ्ठल मूर्ख को बदला माझ्या भीमान केलं, माझ्या भीमान केलं, माझ्या भीमान केलं, माझ्या भीमान केलं, जीवाला दिवाचना माझ्या भीमान केलं, दिवाचना माझ्या भीमान केलं, जीवाला दिवाचना माझ्या भीमान केलं, जीवाला दिवाचना माझ्या भीमान केलं.
पुढील गाण्याकडे आपण प्रवीणला विनंती करू. योगेंद्र श्रावण यशवंते यांनी मगाशी पहिल्याच गाण्याला जे मतदान दिलं त्यांचं देखील आभारी आहे दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. धन्यवाद. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ गुणा दोष देऊ गुणा दोष देऊ गुणा मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा
नवनीत खरे अप्पा कामले कृष्णा शिंदे बड चढकल किसन खरात राजे जाधव भिकाजी भंडारे ते हटकल गोपचंद्र के धरमदास और भगवान लोंढे ते जमकल शितोले काशीनाथ शिरसाट विद्यानंदा रहे हटकल गांव गांव में वामन दादा माझे वडील लिहितात के गांव गांव में वामन दादा दलित नंद भी थे जुटकल सुमन शीला शकीला रजिया सायरा शांताबाई थी बढ़ चढ़कर कैसे भूलेंगे नागपुर के नागोराव जी पाटनकर भीमा को याद दिलाए बाबा साहब का ये गुलाम माझे वडील लिहितात के भीमा को याद दिलाए बाबा साहब का ये गुलाम जाने माने भाई बहनों को विठल का ये मिला सलाम जाने माने भाई बहन को विठल का ये मिला सलाम। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि राजा नवकोटीचा राजा दयाळू दाता माझा दयाळू दाता माझा पुन्हा
काल मुजरेच केले काल 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 मुजरेच केले त्या माझ्या मेलेल्या बाबाने काल मुजरेच केले त्या माझ्या मेलेल्या बाबाने आज मुजरे आज मुजरे मला करती आज मुजरे तुम्हा करती माझ्या भीमाच्या प्रतापाने आज मुजरे मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने टाळ्यांच्या गजरात आपण आनंद साहेबांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी महेंद्र उबाळे साहेब यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी सचिन सोनावणे विचार मंचावर यायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करायचंय. यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोय. सचिन सोनवणे यांना विनंती आहे की त्यांनी विचारपीठावर यायचंय.
या ठिकाणी या कार्यक्रमाला सहकार्य आयुष्यमान अमोल रोकडेजी यांनी देखील केलंय, ते या काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. यासोबत डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यायचंय. सरसेनानी आनंदराव साहेबांच्या वतीनं त्यांचं स्वागत होतंय. मनीष गायकवाड यांना देखील विनंती की त्यांनी यायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करायचंय. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.